घट्ट दाटसर मिष्टी दोई म्हणजेच काय तर गोड दही, सुरीने कापता येईल एवढं घट्ट. आणि हे बघा, याला मी एकदा तुम्ही खाल ना तर याच्या प्रेमात पडाल. चवीला मस्त इतकं सुरेख लागतं. मिष्टी दोई उन्हाळ्यामध्ये तयार. एकदा तरी करून बघायलाच पाहिजे असा पदार्थ. तसं तर मिठाई म्हणलं की बर्फी, पेढा, लाडू हे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येतात. पण मिष्टी दोई हा बंगालचा फेमस, करायला सोपा मिठाईचा प्रकार आहे. रेसिपी म्हणाल तर खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला बघायला नक्की मजा येणार आहे. आणि वेगळी रेसिपी असली तरी एकदम सोपी करून सांगितली आहे. चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण बंगालची फेमस मिठाई मिष्टी दोई कसं करायचं ते बघणार आहोत. तर एक खूप छान दह्याचा प्रकार आहे. मिष्टी दोई म्हणजे गोड दही म्हणू शकतो. असं खूप जास्त गोड नाही, पण चवीला खरंच खूप छान लागतं. जेव्हा आम्ही अंदमानमध्ये होतो तिथं बंगाली कम्युनिटी खूप आहे. तर एका बंगाली मिठाईच्या दुकानामध्ये आम्ही नेहमी मिष्टी दोई खायचो, कारण तिथलं हवामान नेहमी गरम उष्ण असायचं, त्यामुळे ते खायला खूप मजा यायची. तेच मिष्टी दोई आपण घरच्या घरी कसं करायचं ते बघतोय. बऱ्याच जणांनी हा पदार्थ खाल्लासुद्धा नसेल किंवा फक्त मिठाईच्या दुकानात जाऊन खाल्ला असेल. खूप अशी छान वेगळी पद्धत आहे, तुम्हाला बघायला मजा येणार आहे. साखर कॅरमलाइज करून ती दुधामध्ये मिसळून मग ते दही लावलं जातं. खूप सोपी तरीसुद्धा वेगळी पद्धत आहे आणि तुम्हाला एक छान मिठाईचा प्रकार शिकायला मिळणार आहे. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघून घेऊ. तर अगदी 3 साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे मी, हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप घरी लावलेलं दही घ्यायचं आहे. मार्केटमधनं विकत आणलेलं दही घ्यायचं नाही. मी एकदा ती चूक केली होती, दही सेट झालं नाही. आणि 5 ते 6 टेबलस्पून साखर लागणार आहे आणि थोडंसं पाणी लागेल. बस एवढं साहित्य आपल्याला लागणार. आता आपण जे दूध घेतलं आहे हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर मी हे दूध आता मोठ्या गॅसवरच तापायला ठेवलं आहे. आपण रेग्युलरली दूध कसं उकळतो तसं याला एक उकळी काढून घ्यायची. आता इथं मी काय केलं आहे, एका बोलवर एक चाळणी ठेवली आहे. आपल्याला खरं तर घट्ट दही हवं आहे, त्यामुळं आपल्याला हे दही थोडंसं टांगून पाणी काढून घ्यायचं आहे. तर चाळणीवर मी स्वच्छ कॉटनचा कपडा ठेवला आहे, त्यावर आपल्याला हे दही काढायचं आहे. दही काढायचं, एकतर तुम्ही याला असं बांधून तासभर असंच टांगून ठेवू शकता. तर आपण काय करूया, असं टांगून ठेवण्यापेक्षा मी दाबूनच याच्यातलं पाणी काढून घेते. आपल्याला अगदी घट्ट चक्का असतो श्रीखंडाचा तसा नको आहे, फक्त खूप जास्त पाण्याचं दही नाही पाहिजे आपल्याला. तर याला मी चांगलं दाबून घेतलं, शक्य होईल तेवढं पाणी काढून घेतलं. हे बघा, एवढं पाणी निघालं. हे पाणी तुम्ही ताक म्हणून किंवा कढीमध्ये वापरू शकता, ढोकळाचं पीठ भिजवताना वापरू शकता. आणि हे बघा, आपल्याला हे असं घट्ट दही रुमालात जमा झालं आहे. आता हे जे घट्ट दही आहे ते आपल्याला अर्धा कप घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही दही किती पण घ्या, पण हे तयार पाणी काढलेलं दही अर्धा कप घ्यायचं आहे. तर इथं मी या कपाने आता अर्धा कप मोजून घेते. तर हे बघा, हे घट्ट दही अर्धा कप झालेलं आहे. मी बरोबर अर्धा लिटर दुधाचं दही लावलं होतं, त्यापासून बरोबर अर्धा कप घट्ट दही तयार झालं. आता दुसरीकडे आपल्या दुधाला पण चांगली उकळी आलेली आहे. गॅस बंद करूयात. तर आपलं घट्ट दही काढून घेतलं आहे, दूध आपलं उकळून झालेलं आहे. आता आपण साखर कॅरमलाइज करणार आहोत. त्यासाठी एक जाड तळाचा पॅन तापत ठेवला आहे. पॅन हलका तापला की आपण जी साखर घेतली आहे ना ती अशी पसरून घालायची. हाताने अगदी असं पातळ थर पसरवायचा, सगळीकडून एकसारखं पसरवून घ्यायचं. तर गॅस आपण कमी करू आणि साखर विरघळायची वाट बघू. आता बघा, एक ते 1.5 मिनिटात साखर विरघळायला लागली आणि त्याला असा तांबूस रंग आला आहे. आता याला मिसळून घ्यायचं आहे आणि साखर संपूर्ण विरघळवून द्यायची. आत्ता काही ग्रॅन्युअल्स दिसत आहेत, साखरेचे कण वाटत आहेत, ते आपल्याला विरघळवून घ्यायचे. गॅस एकदम कमी करूयात. आता बघा, 1-2 मिनटामध्येच तुम्ही बघाल तर साखर पूर्ण विरघळली आहे आणि याला हलका तांबूस रंग आलेला आहे. आता आपण जे मगाशी दूध उकळत ठेवलं होतं ना ते दूध यामध्ये घालायचं. गॅस एकदम कमी ठेवायचा. इथं जरा काळजी घ्यायची आहे आणि याला मिसळून घ्यायचं. म्हणजे काय ना, साखरेमध्ये असे गोळे गोळे तयार होणार नाही. आता साखरेत काही असे लम्स तयार होतात, ते आपल्याला याच्यात विरघळवून घ्यायचे. काही हरकत नाही, थोडेसे लम्स तयार होतातच ज्यावेळी आपण याला कॅरमलाइज करून दूध ओततो तेव्हा. ही साखर हळूहळू याच्यामध्ये विरघळत जाईल. तर हे बघा, आपलं हे कॅरमलाइज दूध तयार झालेलं आहे. आता आपण जे उरलेलं दूध आहे ना ते सगळं यामध्ये घालून घेऊ. आता गॅस आपण मोठा करूया आणि याला एक चांगली उकळी आणू. तर आपण हे दूध या साखरेच्या कॅरमलाइजमध्ये घालून एक 2 ते 3 मिनिटं उकळून घेतलं आहे. गॅस मी मध्यम ठेवला होता. आता गॅस बंद करूयात. दूध आपलं पहिल्यापेक्षा थोडंसं दाटसर झालेलं आहे. गॅस मी बंद केला आहे. आता आपल्याला दही लावायचं असल्यावर आपण दूध कसं रूम टेम्परेचरपेक्षा थोडंसं गरम ठेवतो, जसं की हलकं कोमट असतं
तसं याला करून घेऊया. आता दूध आपलं हलकं गरम आहे. आता तोपर्यंत आपल्याला काय करायचं, जे आपण दही घट्ट करून घेतलंय हे घट्ट दही एका भांड्यामध्ये काढायचे आणि याला चांगलं फेटून घ्यायचं, एकदम असं मऊसूत करून घ्यायचं. तर याला आपण चांगलं मऊसूत करून घेतलंय. आता हे दूध पण बघा आपण असं हलकं कोमट झालंय, म्हणजे बोट ठेवलं तर सहन होईल इतकं गरम आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यातलं थोडंसं दूध आपण या दह्यामध्ये घालू, याला मिसळून घ्यायचं आहे. याला चांगलं आधी एकजीव करायचं आहे. सगळं दूध एका वेळी घातलं ना तर मग गुठळ्या होतं. आणि आता परत हे उरलेलं सगळं दूध यामध्ये घालायचं आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर याला आपण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. आता लगेच याला सेट करायचं आहे. एक तर तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सेट करू शकता. इथं मातीचे 2 बोल आहेत किंवा तुमच्याकडे मातीचे जर कुल्हड असतील ना तर त्याच्यामध्ये सेट करा. तर हे दही आपण याच्यामध्ये सेट करायला ठेवलेलं आहे. छोटे छोटे कुल्हड असतील ना तर अगदी एक 4 ते 5 छोटे कुल्हड याच्यामध्ये तयार होतील. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला रात्रभर किंवा 8 ते 9 तास, आपल्याला दही सेट व्हायला केवढा वेळ लागतो तेवढ्या वेळासाठी याला असंच ठेवून द्यायचं. उबदार जागी ठेवा. आता उन्हाळा आहे त्यामुळे मला नाही वाटत खूप असं उबदार करण्याची गरज आहे. फक्त नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवलं तरीसुद्धा चालेल. रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी दही सेट झाल्यानंतर याला थंड करण्यासाठी 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग आपण याला चेक करू. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण दही चेक करूयात. तर हे बघा एकदम दाटसर असं दही तयार झालेलं आहे. तुम्हाला असं कळत असेल, मी याला उलटं करून दाखवते आहे पण हे पडत नाही, इतकं छान घट्ट असं मिष्टी दोई तयार झालेलं आहे. आणि याच्यावर हे जे डॉट डॉट्स दिसत आहेत ना याचा अर्थ त्याचं परफेक्ट टेक्स्चर याच्यावर आलेलं आहे. आणि हे बघा याला मी तुम्हाला कापून दाखवते. तर एकदम असं घट्ट मिष्टी दोई तयार झालं आहे. मातीचं भांडं असेल तर वापरा, नसेल तर स्टीलच्या वाट्यांमध्ये जरी सेट केलं तरी चालेल. फक्त काय हे दही सेट झालं ना की तसंही खाऊ शकता, पण तुम्हाला असं थोडं थंड करून खायचं आहे तर 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग खायला घ्या. किंवा एकदा तयार झालं आणि मग जर तुम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं, फक्त झाकून ठेवा, तर तुम्ही 1-2 दिवसापर्यंत खाऊ शकता. त्यापेक्षा जास्त खाऊ नका, कारण दही खूप जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये असं म्हणतात. तर हे बघा किती मस्त दही तयार झालेलं आहे. इथं मी अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात कॅरमल करताना काय काळजी घ्यायची. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे मिष्टी दोई घरच्या घरी करू शकाल. इथं मी असे हे मातीच्या वाट्या वापरल्या, छोटे कुल्हड वापरा, छोट्या छोट्या वाट्या वापरा, जे तुमच्याकडे असेल ते. तर अशा प्रकारे आज आपण इथं बंगालची फेमस मिठाई मिष्टी दोई कसं करायचं ते बघितलं. मुख्य म्हणजे पद्धत अशी वेगळी आहे त्यामुळे करायला सुद्धा मजा येईल. करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही याआधी असं मिष्टी दोई कधी तयार केलं आहे का. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.